या ठिकाणी चक्काच्या मांडणी करण्यात आलेला आहे. त्या हुआ तेरा वादा असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्ष या ठिकाणी आंदोलन करतोय. आपल्यासोबत या ठिकाणी पाहत असाल तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतः चक्काजाम केलेला आहे. दादा काय सांगाल, तुम्ही चक्काजाम केलेला आहे, काय तुमची भावना? चक्काजाम केलेला एक तर सगळ्यात महत्वाचं कर्जमुक्ती आम्ही मागतोय. कर्जमुक्ती मागतोय, विमा मागतोय, देवीचा विमा नाही, अतिवृष्टीची मदत मागतोय. आता जवळपास 60,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालंय, त्याचं मोबदला मिळाला पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, सौर ऊर्जेचे पंपाचे पैसे भरून 8 महिने झाले, हे सगळं पाहिजे आम्हाला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीये आणि अशामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी फक्त फसवणूक केली जाते असा आरोप केला जातो. तर हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या उघड्या डोळ्यानं बघतोय. आज हमी भाव मिळत नाहीये, नुसत्या घोषणा होतात, आयात निर्यात धोरण सरकारचं चुकीचं आहे. शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया घ्या. शेतकऱ्यांना वचनं दिले होते, वादे दिले होते, ते पूर्ण झालेले नाहीये. तर तुम्ही त्यांना वारंवार या ठिकाणी आठवण करून देताय, ते गांभीर्याने घेताय का? आमची मागणी, आमची एक पण मागणी जी त्यांनी जाहीर केली त्याच्यातल्याच मागण्या पूर्ण करा ही आमची मागणी. आपण या ठिकाणी पाहताय की ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी या ठिकाणी केली जाते. कारण फक्त वादे दिले, वचनं केले, मात्र ते पूर्ण झालेले नाहीयेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरामध्ये चक्का जाम केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती असेल तर त्यासोबतच शेतकऱ्यांना जे काही वायदे केलेले आहेत, वादे केलेले आहेत ते पूर्ण करावे, हीच मागणी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करताना पाहायला मिळते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.